बसा. बोला. डॉक्टर, आय एम प्रेग्नेंट. गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे तुम्हाला? हो. ओके. मला काही इन्फॉर्मेशन लागेल तुमची. नाव सांगा. जान्हवी. जान्हवी जहागीरदार. ओके. मिस्टरांचं नाव? ते अजून माझे व्हायचे आणि आता त्याचे चान्सेसही खूप कमी आहेत. म्हणजे थोडक्यात मी फसवले गेले. म्हणजे ज्यांनी मला फसवलंय त्याचं लग्न झालं हे मला माहीतच नव्हतं आणि त्यांनीही ते माझ्यापासून लपवलं. अर्थात माझी चूक आहे म्हणतात. या सगळ्याची फिकीर कुठे होती मला? त्याच्या प्रेमाने आंधळ केलं होतं मला. अगदी वेळ लावलं होतं. पण तुम्ही या गोष्टीचा जाब विचारायला हवा त्याला. ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहेच ना. काय नाव काय त्यांचं? नाव? नावाने काय फरक पडणार आहे? नाही, त्यांनी जरी या मुलाला त्याचं नाव द्यायला नकार दिलेला असला ना तरी मी या मुलाला जन्म देणारच. मला हार्ट अटॅक आला अंजू. वेडाचा झटका नव्हे. अश्रू आली होती इथे बसली, बोलली माझ्याशी. खात्री आहे माझी. तुम्ही मला पुन्हा पुन्हा तेच काय सांगताय? अहो, जर अश्विनी इथे आली असती तर आम्हाला दोघींना भेटली नसती का ती? काय इथे आली, तुम्हाला भेटली आणि निघून गेली ती? तुम्ही आजारी आहात असे कळल्यानंतर ना इथे उषा पायथ्याशी बसून राहिली असती. तुमच्या जागची हल्ली सुद्धा नसती ती मुलगी. तुम्ही ना सारखा तिचा विचार करताय. ती यायला हवी ना तुम्हाला, म्हणून भास होत आहेत तुम्हाला तिचे. बाबा खरंच अहो, आश्वत्या नाही आली अजून. मग उलट आम्ही दोघीच वाट बघतोय तिची. तुम्ही ना ध्यास घेतल्यासारखं करताय अगदी तिचा. नाही, माझी खात्री आहे ती आली होती इथे. बोलली माझ्याशी. बसली होती. जान्हवी, तुझा हा निर्णय कौतुकास्पद आहे, पण थोडा धाडसी आहे. म्हणजे
प्लीज डोंट माइंड, पण जितक्या अविचाराने तू प्रेम केलंस तितक्याच अविचाराने तू सिंगल पेरेंट बनण्याचं धाडस करतेस असं वाटतं मला. लग्न न करता ज्या बाईला मूल होतं ना, तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा चांगला नसतो आणि ते अगदी चुकीचं आहे असंही म्हणू शकत नाही आपण. आधी प्रेग्नन्सी आणि नंतर बाळाला वाढवणं, ह्या दोन्ही गोष्टी अशा बाईला फार फार अवघड जातात. तू राग नको माणूस, पण आर्थिक परिस्थिती चांगली असेल ना तर हे सगळं कसं बसं सोसता तरी येतं. पण तीही परिस्थिती बेतासबात असेल तर सगळं आणखीच अवघड होऊन बसतं. पुढे जन्माला येणाऱ्या बाळालाही आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. नको नको त्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. अर्थात हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे, पण मला असं वाटतं की ज्याने तुला फसवलं त्याला तू वेठीला धरायला हवंस. त्याच्या बायकोला सांगून हे सत्य उघडकीला आणायला हवंस. तुला एकटीलाच का म्हणून शिक्षा? मीरा, अरे ये. जान्हवी, तू आणखी थोडा विचार कर आणि उद्या सकाळी तुझा फायनल डिसिजन मला सांग. मी उद्या सकाळची लवकरची अपॉइंटमेंट द्यायला सांगते तुला. डोंट वरी. अरे आत ये ना, तिथेच का उभा राहिलास? मला जरी आत ये. हा. काय रे, काय झालं? एवढा टेन्स का दिसतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का आता? हां, नाही म्हणजे तू काही काही नाही बोलवलंस मला म्हणून काय झालंय? अरे हो, मिहीरचा ओपन डे आहे ना आज. युजली मी जाते ना, पण आज 2 क्रिटिकल केसेस ऍडमिट आहेत. मला हॉस्पिटल सोडताच येणार नाही आज. जरा तू मॅनेज करशील का आजच्या दिवस? मी जातो ना, काय प्रॉब्लेम नाही, काळजी करून बसतो. ओके. आणि हे बघ, त्याच्या ना सायन्स टीचरला पर्सनली जाऊन भेट. त्याच्या नोटबुकमध्ये इतक्या चुका आहेत सायन्सच्या. मी बघतो ना, मी काळजी करू नकोस, मी बघतो. मी निघतो, लगेच निघतो. मी 2 मिनिट आलो. पलाश, येऊ मी? काळजी घ्या.
एक मिनिट, अश्विनीबद्दल काहीच सांगितलेलं नाही तुम्ही आम्हाला. ती निघाले ना बंगलोरहून इथे यायला? आणि असं काय महत्वाचं काम आहे की ती नाही येऊ शकत आहे? तिच्याऐवजी तुम्ही आलात. मिस्टर प्रधान सुद्धा आले. आम्हाला एवढी पैशाची मदत करताय तुम्ही, मग तिला का नाही पाठवतात तुम्ही? तुम्ही आता बघितलत ना यांनी किती ध्यास घेतलाय. सारखी आठवण करत असतात अश्विनीची. आणि मिसेस प्रधान प्रत्येक वेळेला पैशाने जीव नाही हो वाचत. माणसाचा जीव आपल्या माणसांमध्ये अडकलेला असतो. त्यांना भेटायचं असतं, त्यांच्याशी बोलायचं असतं. आणि अश्विनी अशी मुलगी आहे की दादाला बरं नाही असं कळल्यानंतर जगाच्या कुठल्याही कोणात असला तरी इथे धावत निघून येईल ती. पण तुमच्यामुळे ते इथे येऊ शकत नाहीये, तुम्ही पाठवत नाहीये तिला. हे बघा, आम्ही कष्ट करून तुमचे सगळे पैसे फेडून टाकू, पण प्लीज ह्यांच्या जीवाला तुम्ही पैशामध्ये तोलू नका. जान्हवी, कशाला आली होतीस मीराकडे? अरे प्रेग्नंट बाईने गाण्याकडे नसायचं तर मग कुठे जायचं? अख्ख्या दुनियेत काय एकटी मीराच गायनाक आहे? तसं नाही, पण तीच बेस्ट आहे. आणि मुख्य म्हणजे ती तुझी बायको आहे. का खेळतेस माझ्या जीवाशी? अच्छा, म्हणजे मी तुझ्या जीवाशी खेळते? नाही, मला असं वाटतं ती सिच्युएशन जरा उलट आहे. हे नाही, आता मी मीराकडे गेल्यामुळे तुझ्या डोक्यावरची तलवार लटकत राहणार आहे ना, त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. मला फसवणाऱ्या माणसाचं नाव विचारत होत्या, डॉक्टर मीरा. नाही, अजून नाव सांगितलेलं नाहीये मी, पण गाडीत बस. नो थँक्स, माझी मी जाईन. हे काय काय नाही, 7:30 मागे लागली आहे ना. एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही. निदान हे असं काहीतरी करून तरी गोष्टी मनासारख्या होत आहेत का म्हणून इथे आले आणि तुला इथेच बोल. किट्या, मला आता सगळ्यांना असह्य झालं. मी आजपर्यंत सगळं खंबीरपणे सहन केलं, पण दादाला अटॅक आला आणि समीर पण परत याची भाषा करतो. मला सांग, मी हे सगळं कोणासाठी केलंय? त्यांच्यासाठीच ना. त्यांचं जर असं काही झालं तर या सगळ्याचा काय उपयोग आहे?
मी आता मागेही नाही फिरू शकत. माझ्या पोटात बाळ आहे किटी. आता तुला कुणाचे तरी दात तोडून घशात घालावेसे वाटतात ना? तशी कोंडीत पडणारी सिच्युएशन आली ना की संताप होतो माझा. आणि या संतापाचं रूपांतर शक्तीत होतं आशू. काही होणार नाहीये दादाला. आणि तो समीर तिथून इथे येऊ शकत नाही. ज्या सगळ्यांसाठी तू हे सगळं अग्निदिव्य पार करतेयस त्याचं फळ तुला मिळणार नाही. मिळणार, मिळायलाच पाहिजे आशू. काय दृश्य आहे वा. विलोभनीय, प्रेक्षणीय, रमणीय दृश्य. वा वा. मारुती राया पावलास रे बाबा, पावलास. प्रभू रामचंद्रांना सीता माऊली मिळवून दिलीस, मला माझी अश्विनी माऊली मिळवून दिलीस. काय माऊली का तोंड का लपवतंय? माझ्या हातावर तुरी देऊन बंगलोरला पळून जाण्याचं नाटक केलंस, मग आता का तोंड लपवतेस? आणि मी म्हणतो माणसाने तोंड लपवायला लागेल अशी कामच का करावी मुळात? काय का ए अश्विनी, अगं इतक्या चांगल्या घरातली मुलगी आणि ही अशी थेर कशी सुचली तुला? आणि कुणाच्या संगतीत राहून ग? ए आवाज बंद करायचा. अरे अश्विनी, देवधरचं नाव घ्यायची लायकी आहे का तुझी? अर्धवट माहितीच्या आधारावर अखलेचे दिवे पाझळतोस तू. अरे त्यापेक्षा एखाद्या पिळलेल्या माणसाला जरा मदत केलीस ना, त्याची रखवाली केलीस ना, तर 2 पैशाचं पुण्य पडेल तुझ्या या रिकाम्या घंगाळात. अश्विनीला त्रास द्यायचा हा शेवटचा दिवस. बायका आहोत म्हणून गप्प बसू असं जर तुला वाटत असेल ना तर ते चूक आहे. अरे तुझे हे दात आहेत ना ते तोडून घशात घालेन, कळलं ना? तू माझे दात घशात घाल. कोणाशी वर तोंड करून बोलतेस माहिती आहे तुला? तुझ्याशी बोलते, तुझ्याशी, श्रीपाद होळकरशी. अरे इन्स्पेक्टर म्हणायची मला लाज वाटते तुला. चालतं व्हायचं इथून, आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. माझा हा हात उठण्याच्या आत. तुझे हात फार वळवळायला लागले ते आज का? बघायला पाहिजे वेळ नाही, तुझ्याकडे आता बघायलाच पाहिजे. ए जा रे. मारुती राया सांभाळ रे बाबा. मला नाही या ना. ए चल जा.